नमस्कार. कल्पक विद्यार्थी समूह, मराठी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड आणि इंग्रजी विभाग शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कन्नड जिल्हा औरंगाबाद, इंग्रजी विभाग के महाविद्यालय मानवत जिल्हा परभणी व हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर जिल्हा नांदेड यांचा संयुक्त उपक्रम म्हणजे अभिरुची यूट्यूब चॅनल. चित्रपट कलेकडे पाहण्याची, तो अधिक संवेदनशीलतेने समजून घेण्याची, विद्यार्थ्यांमधली समज विकसित व्हावी, जगातील उत्तमोत्तम चित्रपट पाहण्याची त्यांची आवड वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेला उपक्रम म्हणजे अभिरुची संवाद. अभिरुची संवादाच्या या 7व्या भागात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या भागात आपल्याशी संवाद साधणारे मान्यवर आहेत सचिन विठ्ठलराव केरूरकर, नांदेड, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील केरूर या छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. गुगल मॅप्सवर शोध घेतला तर सहजासहजी सापडणार नाही इतके छोटे हे गाव. पण गाव छोटे असले म्हणजे त्या गावात जन्म घेणाऱ्यांची स्वप्ने देखील छोटी असतात असे नाही. सचिनच्या आजपर्यंतच्या वाटचालीकडे बघून आपणाला हे सहजपणे लक्षात येईल. सचिनचे शालेय शिक्षण राजर्षी शाहू विद्यालय नांदेड येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या यशवंत महाविद्यालयात झाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्रात MA केल्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालय पुणे इथून ड्रॅमॅटिक्सची पदवी पूर्ण केली. चला, झाली आपली पदवी पूर्ण म्हणून एखादा इथेच थांबून गेला असता, पण सचिनने तसे केले नाही. ज्या क्षेत्रात आपणाला करिअर करायचे आहे त्या क्षेत्रातील सर्वोत्तम शिक्षण घेण्याच्या ध्यासातून ब्लिंक स्टुडिओ पुणे इथे फिल्म मेकिंगचे तंत्रशुद्ध शिक्षणही घेतले. नुसती शिक्षणाची थेअरी पूर्ण करूनही तो थांबला नाही, तर जे शिक्षण घेतले त्याचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष दिग्दर्शनातून करण्यासाठी डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शनाचे कामही केले. दिग्दर्शनाबरोबरच अभिनयातही सचिनने स्वतंत्र ठसा उमटवलेला असून क्या हम पागल है, पुष्पांजली अशा नाटकांमधून अभिनय देखील केलेला आहे. अर्थात त्यांचे दिग्दर्शनही सचिनचेच. पुढील टप्प्यात RK मूव्हीज इंटरनॅशनल या नावाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस काढून अर्थबीट्स, कस्तुरी अशा लघुपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. यापैकी अर्थबीट्स या लघुपटाला 8 आंतरराष्ट्रीय नामांकने असून मियामी, स्पेन, रशिया इत्यादी देशातील लघुपट महोत्सवातून तो नावाजला गेला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलसाठी ज्युरी मेंबर म्हणून काम केलेले असल्याने जागतिक सिनेमाची स्वतंत्र समज असलेला पटकथा लेखक, संकलक, अभिनेता आणि दिग्दर्शक अशा बहुआयामी प्रतिभेचा हा तरुण आपल्या मराठवाड्यातील आहे, ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठीच आनंद आणि अभिमानाची आहे. म्हणून तर आजच्या या संवादातून एकीकडे आपली सिनेमाबद्दलची समज विकसित होत जाईल, तर दुसरीकडे सिनेमाची तांत्रिक प्रक्रिया देखील चांगलीच परिचयाची होईल. आपण आजच्या या संवादाचे हार्दिक स्वागत करूया. नमस्कार, मी सचिन विठ्ठलराव केरूरकर. मी मूळचा नांदेडचाच. राजर्षी शाहू विद्यालयामध्ये माझं शिक्षण झाले, तसंच यशवंत कॉलेज, यशवंत महाविद्यालयामध्ये माझं महाविद्यालयीन शिक्षण झाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये माझे पोस्ट ग्रॅज्युएशन झाले. तसंच फर्ग्युसन कॉलेज पुणे इथे माझं ड्रामॅटिक्स झाले. ब्लिंक स्टुडिओ प्रोडक्शन हाऊस जे आहे तिथे माझं फिल्म मेकिंग झाले आणि डॉक्टर प्रकाश बाबा आमटे ह्या सिनेमाला मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलंय. सोबतच माझं स्वतःचं RK मूव्हीज इंटरनॅशनल नावाचं प्रोडक्शन हाऊस आहे. त्या प्रोडक्शन हाऊसच्या अंडर मी माझा अर्थबीट्स नावाचा सिनेमा केला, शॉर्ट फिल्म केली, लघुपट केला. त्या लघुपटाला मला 8 आंतरराष्ट्रीय नामांकन आहे. स्पेन, मियामी, रशिया, फ्लोरिडा अशी अनेक 8 मला नॉमिनेशन्स आहेत. नाट्य आणि सिनेमा ह्या दोन्ही क्षेत्रात मी लिखाण आणि दिग्दर्शन असं काम करतो. सर्वप्रथम मी आयोजकाचे आभार मानतो की त्यांनी मला बोलण्याची संधी दिली, त्यांनी मला विषय दिला. त्या विषयावरती मला तुमच्यासोबत हितगुज करायचं आहे, तुमच्यासोबत इंटरॅक्शन होण्याची त्यांनी जी संधी मला निर्माण करून दिली त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. आयोजकांनी दिलेल्या विषयावरती बोलण्याच्या आधी
मी मुळात विद्यार्थी कसा असावा, कारण हे सेशन विद्यार्थ्यांसाठी आहे आणि मी पण विद्यार्थीच आहे, म्हणून मला वाटलं की विद्यार्थी कसा असावा ह्या विषयावरती पहिले बोलावं. माझं मुळात म्हणणं असं आहे की एक विद्यार्थी आयुष्यभर हा विद्यार्थी असावा. सगळ्यात पहिली अट की तो आयुष्यभर विद्यार्थी असावा, तो ड्यू रिस्पेक्ट असावा. त्यांनी स्वतःच्या शरीराचे लाड, मनाचे लाड कधीच करता कामा नाही आहेत, त्यांनी कुठलीच कारणं देता कामा नाही आहेत. शरीराचे लाड आणि मनाचे लाड म्हणजे झोप आली झोपणे, भूक लागली जेवणे, काम बाजूला ठेवून नाही आता मला झोप आली मी झोपतो थोडंसं मग करतो, नाही. शरीराचे आणि मनाचे लाड मुळीच करायचे नाही, स्वतःला कुठले कारणं द्यायचे नाही, स्वतःला कधी फसवायचं नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ड्यू रिस्पेक्ट आणि प्रामाणिकपणा. ह्या दोन मूळ गोष्टी ह्या विद्यार्थ्यांमध्ये असणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन विषयांच्या शोधात असणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन वाचन करायची सवय असली पाहिजे. विद्यार्थ्यांना बोलता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांना जे काही आपण वाचले ते वाचनावरती चर्चा करता आली पाहिजे. चर्चेतून विषय समजून घेता आले पाहिजे. वेगवेगळ्या विषयांची हाताळणी त्यांना करता आली पाहिजे. आणि वाचनातून माणूस प्रगल्भ होतो, त्यामुळे तर त्यांनी वाचायलाच पाहिजे. वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं त्यांनी वाचायला पाहिजे. बरं, वाचायला काय पाहिजे? आता विद्यार्थी दशेत असताना मी आवर्जून सांगतो की कारवर वाचा, कलाम वाचा, भगतसिंग वाचा. बरीच अशी उदाहरणं आहेत की जी इन्स्पिरेशन देतात तुम्हाला, तत्वज्ञान सांगतात, आयुष्याचं तत्वज्ञान सांगतात. बरं, ही पुस्तकं अशी आहेत, त्या बायोग्राफीज आहेत की म्हणजे असं नाही की कुठलं तरी ते फिक्शन आहे, कोणीतरी काहीतरी विचार करून लिहिले असं नाही. ती लोक ते आयुष्य जगून गेले, म्हणजेच त्या लोकांनी ते आयुष्य जगून ती गोष्ट सिद्ध केली. अशक्य नव्हती असं नाहीये. उदाहरणात सांगायचं म्हणजे कार्वरचं मी नेहमी उदाहरण देत असतो की कार्वर हा मूळचा अमेरिकन निग्रो, दक्षिण अमेरिकेतला निग्रो माणूस. त्या माणसाकडे काहीच नव्हतं, तो स्वतः एक गुलाम माणूस. पण तो माणूस म्हणजे मला विचारलं तर तो आज फादर ऑफ बॉटनी असं त्यांना म्हटलं जातं. तर म्हणजे काय अभ्यास असेल त्या माणसाने, त्याला किती कारणं होती आयुष्यात द्यायला. मी गुलाम आहे, मला तर कशा जगण्याचाच अधिकार नाहीये, मी कसा शिकू, मी कसं हे करू, मी तर कसं हे करू. वयाच्या 85व्या वर्षी त्या माणसाचं व्हाईट हाऊसमध्ये सेमिनार भरतो आणि जगातले सगळे बॉटनिस्ट तो सेमिनार ऐकायला येतात. काय जिद्द असेल, काय चिकाटी असेल. ही पुस्तकं वाचा, ही इन्स्पिरेशन देतात, ही तुम्हाला आतून पेटवण्याचं काम करतात. एक छोटंसं उदाहरण देतो. आता आपण सिनेमा संबंधित गोष्टीवरती बोलतोय, तर आर्या 2 हा सिनेमा सगळ्यांनीच बघितला असेल. मी विद्यार्थी दशेतल्या लोकांना मी सगळ्यांनाच हा विषय सांगत असतो की काय आपलं एम काय असलं पाहिजे, आपलं एम कसं ठरवायला पाहिजे. आर्या 2 ह्या सिनेमामध्ये की तो आर्या अल्लू अर्जुन मिसबिहेव करतो हिरोईन सोबत आणि मग ती हिरोईन त्याच्या बॉसकडे जाऊन कंप्लेंट करते. एकाच ऑफिसातले सगळेजण असतात. मग बॉस त्याचा मित्र असतो, बॉस त्याला बोलवतो की यांनी कारण विचारतो, जाब विचारतो की बाबा तू असं का केलं, तू मिसबिहेव का केला. मग तो उशी घेतो आणि त्याच्या तोंडावरती झाकतो. तोंड दाबतो, गुदमरल्यासारखं होतं आणि सोडतच नाही, पार त्याचा जीव जाईपर्यंत तो त्याला सोडत नाही. आणि मग एका मोमेंटला सोडतो आणि म्हणतो की कसं वाटलं. तो म्हणतो यार माझा जीव गेल्यासारखं, म्हणजे जीवच जात होता. तर एक्झॅक्टली मला तेच होत होतं, मला काही सुधारतच नव्हतं. तर ती गोष्ट, तो विषय, ती तुमची आवड, ते तुमचं करिअर असायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. की जे नाही केल्याने तुमचा जीव गुदमरला जाईल, जे नाही केल्याने तुम्हाला श्वास घ्यायला, जगायला त्रास होईल, ना की ते तुमचं करिअर असावं की कोणीतरी तुमच्यावर लादलंय, ना की काही कुणातरी साठी तुम्हाला करायचंय. ते तुमचं करिअर निवडा ज्याच्याने जे करायला तुम्हाला मजा येईल. जे नाही केलं तर तुमचा जीव गुदमरेल. आयुष्यभर तुम्ही विद्यार्थी राहा, आयुष्यभर शिकत राहा, आयुष्यभर वेगवेगळ्या गोष्टींच्या शोधात राहा आणि चांगले विद्यार्थी बना, प्रामाणिक विद्यार्थी बना. सिनेमा बनवावा कसा, त्याचे तंत्र काय, त्याहीपेक्षा आधी मला वाटतं की आपण सिनेमा बघावा कसा ह्यावरती बोलायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे. कारण काय ना की आपण खूप सहज बोलून जातो की 1.5 तासाचा, 2 तासाचा, 2.5 तासाचा सिनेमा बघतो आणि आपण खूप सहज बोलून जातो की नाही यार काहीतरी बकवास होतं, काहीतरी फालतू होतं. पण मला असं नाही वाटत. प्रत्येक सिनेमा तुम्हाला काही ना काही देत असतो, काही ना काही त्यातून शिकायला मिळत असतं. आठ एवढीच असते की तुम्ही त्या सिनेमाकडे बघता कसे, तुम्हाला त्या सिनेमातून काय घेता येतं. एखादा डेड सिनेमा सुद्धा तुम्हाला खूप काही शिकवून जातो. फक्त तुम्हाला ते घेता आलं पाहिजे, तुम्हाला ते वेचता आलं पाहिजे. बघा ना आता की सिनेमा ह्याचा विग्रह केला. सिने म्हणजे सिनेरी आणि मा म्हणजे आई. म्हणजे
सिनेमाला आईच्या रूपात जर बघितलं तर आईसारखं मार्गदर्शन करणारी, आई सगळ्यात मोठा गुरु जसं म्हणतो आपण, तसं आईसारखं मार्गदर्शन करणारा सिनेमा असतो. फक्त आपल्याला ते घेता आलं पाहिजे. आता मी तुम्हाला खूप शॉर्ट्समध्ये काही गोष्टी सांगतो की सिनेमा बघावा कसा. मी 2 उदाहरणं देणार आहे. एक फेस्टिवल सिनेमा आर्ट मूवीचं आणि एक एंटरटेनिंग मूवीचं, कमर्शियल मूवीचं. असे मी तुम्हाला 2 उदाहरणं देऊन काहीतरी चर्चा करण्याचा प्रयत्न करेन, सांगण्याचा प्रयत्न करेन. आता आपण बायसिकल थ्यूजचं उदाहरण घेऊया. बायसिकल थ्यूज हा वर्ल्ड फिल्म आहे, फेस्टिवल फिल्म आहे, आर्टिस्टिक सिनेमा आहे. त्यात कमर्शियल मूल्य नाही आहे, म्हणून त्यामध्ये विविध विषयांना हात घातलेला आहे. तो विषय प्रकर्षाने मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आलेल्या महामारी म्हणण्यापेक्षा आलेल्या दुष्काळावरती, आलेल्या गरिबीवरती, संकटावरती भाष्य करणारा तो सिनेमा म्हणजे बायसिकल थ्यूज. व्हिक्टोरिया डिसिका नावाचे डिरेक्टर होऊन गेले आणि म्हणजे ते पागल पण लागतं जे त्या दिग्दर्शकांमध्ये होतं, त्या लोकांमध्ये होतं. तर उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे की त्यातला जो मुख्य नट आहे, मुख्य ऍक्टर आहे, मेन लीड आर्टिस्ट जो आहे, तो त्याचं फिल्म बॅकग्राऊंड काहीच नाहीये, त्याला फिल्म मेकिंगचा गंधही माहिती नाही, पण तो कॅरेक्टरला जातो, तो कॅरेक्टरला न्याय देतो. हा दिग्दर्शकाचा मूळ अट्टाहास. तो मुळात एक गवंडी कामगार. भारताचं उदाहरण घ्यायचं म्हणजे सत्यजित रे साहेबांनी पाथेर पांचाली जेव्हा बनवत होते, पाथेर पांचाली बनवताना त्यांचा कॅमेरामॅन एक सलून नावी होता, केस कापणारा होता, पण त्यांचा तो अट्टहास होता की नाही, यस मी ते करीन, मला माहिती आहे की तुम्ही ते करू शकता. ती बघण्याची दृष्टी, च्या पलीकडे बघण्याची जी दृष्टी त्यांच्यामध्ये होती, ते फक्त एका पागलपणानेच येऊ शकतं. यामुळे माणसांचा अभ्यास लागतो, माणसं वाचावी लागतात. तसं व्हिक्टोरिया डिसिकांनी त्या गवंडी कामगाराला ऍक्टर म्हणून घेतलं. तो पिक्चर आजही फेस्टिवलला, विविध इन्स्टिट्यूटमध्ये, ऍक्टिंग क्लासेसमध्ये, ऍक्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये, जगभरात तो सिनेमा शिकवला जातो. कुणाचा? गवंडी कामगार जो होता तो ऍक्टर म्हणून आहे. दिग्दर्शक व्हिक्टोरिया डिसिका, त्यांनी जे काम केलंय ते काम आज शिकवलं जातं. काय त्यांचं पागलपण असेल की यस, हा माणूस माझ्या सिनेमाला न्याय देईल. बघावा कसा. आता तो सिनेमा मी जसं सांगितलं की दारिद्र्यावरती आहे, आलेल्या युद्धानंतरच्या आलेल्या गरिबीवरती तो सिनेमा आहे. तर मग त्यांना पूर्ण त्यांच्या देशाची गरिबी दाखवायची होती, पूर्ण देशाची गरिबी, आणि एका फ्रेममध्ये दाखवायची होती. मग त्यांनी काय केलं की आता पूर्ण देशाची गरिबी दाखवायला आपण काय काय दाखवणार, अख्खं देश दाखवायचं म्हणजे काय काय दाखवणार. पण त्या माणसाने काय केलं की एका सावकाराकडे काहीतरी गहाण ठेवायच्या गोष्टी, बेडशीट्स असतील, ब्लँकेट्स असतील, कपडे असतील स्वतःचे, ते कपडे विकायचे, गहाण ठेवायचे आणि त्या बदल्यात पैसे घ्यायचे किंवा त्या बदल्यात वस्तू घ्यायच्या, असा तो त्यामध्ये शॉर्ट आहे. मग त्यांनी काय केलं की जेव्हा आपलं लीड ऍक्टर त्यांच्याकडे बेडशीट्स वगैरे विकायला जातो, त्याला सायकल हवी असते, जगामध्ये जॉब नसतात, त्या देशामध्ये जॉब नसतात आणि एकच जॉब अवेलेबल होतो आणि त्या जॉबसाठी मॅन्डेटरी असते सायकल. मग आता ती सायकल घ्यावी कशी? मग ते बेडशीट्स वगैरे विकून त्याच्याकडनं त्या बदल्यात सायकल घ्यायची असं ते ठरतं. आणि मग ते जातात सायकल घेण्यासाठी आणि मग तिथे ते बेडशीट्स वगैरे देतात. आता अख्ख्या जगाची गरिबी त्यांनी ह्या एका फ्रेममध्ये दाखवली, अख्ख्या देशाची गरिबी एका फ्रेममध्ये दाखवली. काय केलं त्यांनी की जी काय गठोडं, ब्लँकेट्स, त्यांच्या बेडशीट्सचं जे काही गठोडं आहे ते गठोडं घेतलं, च्या बदल्यात सायकल दिली. तो नोकर गठोडं उचलतो, तो नोकर गठोडं घेऊन जातो आणि 7व्या, 8व्या, 10व्या, 12व्या, 15व्या माळाचा असा रॅक असतो, पूर्ण भव्य दिव्य असा मोठाच्या मोठा रॅक. एका रो मध्ये कितीतरी कप्पे असतात आणि असे 15 माळाचं ते रॅक, आणि तो 15व्या माळावर नेऊन ह्याचं गठोडं टाकतो. म्हणजे खालचे 14 माळे आणि तेवढे रो, तेवढे सेक्शन ते भरलेले आहेत. म्हणजे काय गरिबी असेल, आणि त्यांनी कशी दाखवली ते एका फ्रेममध्ये. दिस इज फिल्म मेकिंग, की तुमच्या एका फ्रेममध्ये तुम्हाला सांगायचं काय आणि त्यांनी जे सांगितले ते तुम्हाला घ्यायचंय कसं. दिस इज फिल्म मेकिंग. फिल्म बघावं कसं. त्यात अजून एक उदाहरण घ्यायचं म्हणजे जेव्हा ती सायकल हरवती आणि बापले, त्याचा 5-6 वर्षाचा ब्रुनो नावाचा मुलगा, खूप छान अभिनय केलाय त्या मुलाने. तो 5-6 वर्षाचा मुलगा त्या बापासोबत सायकल शोधायला निघतो, जी चोरीला गेलेली आहे. सायकल शिवाय जॉब नाहीये, जॉब शिवाय खायचे वांदे, घरामध्ये
म्हणजे एक अन्नाचा कण नाही आहे. सायकल खूप मॅन्डेटरी आहे, शोधायलाच पाहिजे. दोघं बाप लेक निघतात आणि दिवसभर शोधत असताना एका ठिकाणी झाडाच्या राईमध्ये ते थांबलेले असतात आणि तो 5-6 वर्षाचा ब्रुनो लघुशंका करत असतो. निसर्गाच्या हाकेला ओ देत असतो. बाप लांब बसलेला असतो आणि तो लघुशंका करत असताना बाप तेवढ्यात अचानक आवाज देतो आणि ती लघुशंका थांबून तो मुलगा सायकल मिळाली म्हणून झपाट्याने पळत येतो. म्हणजे की केवढा मोठा प्रॉब्लेम असेल की निसर्गाचे जी हाक आहे, निसर्गाची जी आवाज आहे, लघुशंका आहे, ती सुद्धा थांबून तो 6 वर्षाचा 5-6 वर्षाचा पोरगा पळत वापस येतो. म्हणजे त्या सायकलचं मिळण्याचं काय महत्व असेल. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या त्या फ्रेममधून त्यांनी मांडल्यात आणि म्हणूनच म्हणतो ना की आपण सहज बोलून जातो की बाबा काय की हा सिनेमा असाच होता, तो सिनेमा तसाच होता, पण त्यामागे त्यांचं काय पागलपण असतं. एक सिनेमा बनवायला काय लागतं, त्यामागे त्यांचं काय पागलपण असतं, काय जिद्द असते, काय मेहनत असते, त्यांना काय सांगायचं असतं तो नाद दृश्य रूपाच्या माध्यमातून. आणि आपण ते तेवढंच कॅज्युअली घेतो. का तर आपल्याला मुळात सिनेमाच बघता येत नाही. कुठलाही सिनेमा घ्या, कुठलाही, प्रत्येक सिनेमा आपल्याला काही ना काही सांगत असतो. आता दुसरं उदाहरण सांगायचं म्हणजे कमर्शियल सिनेमाचं सांगायचं म्हणजे रजनीकांतजींचा काला सिनेमा जर घ्यायचा असेल तर आता जनरली तुम्ही काला बघाल तर एक हिरो एक विलन आणि त्यांची फाईट वगैरे असं आहे. पण चाहीपेक्षा पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर काळे वर्सेस शुभ्र असा तो वाद आहे का, किंवा मग राम वर्सेस रावण असा तो वाद आहे का, किंवा मग स्लमचे संस्कार आणि रिच क्लास असा तो वाद आहे का. केवढ्या गोष्टी त्या सिनेमातून भाष्य केल्या जातात. आता त्यामध्ये एक छोटंसं उदाहरण देतो की त्यामध्ये जेव्हा रजनीकांत नाना पाटेकरांच्या घरी जातात आणि तेव्हा नाना पाटेकर त्यांच्या नातीला म्हणतात की पाया पड वगैरे वगैरे वगैरे, आणि रजनीकांत बोलतात की नाही बेटा तू असंच हे कर, माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. म्हणजे काय की पाया पडून गुलाम करणारी ती संस्कृती नाहीये. मे बी त्यांना असं सांगायचं असेल. अजून दुसरं उदाहरण समजण्यासाठी द्यायचं म्हणजे तानाजी सिनेमा अजय देवगणचा सगळ्यांनीच बघितला असेल. ओम राऊत त्याचे दिग्दर्शक आहेत. तानाजी सिनेमा बघत असताना आपण जो काही इतिहास वाचलाय ऐकलाय त्यामध्ये आपल्याला हे माहिती आहे की घोरपडीच्या सहाय्याने तानाजींनी तो किल्ला चढला होता. घोरपडीच्या यशवंती नावाच्या घोरपडीनी त्यांनी ते किल्ल्यावर चढून युद्ध केलं होतं असं आपल्याला इतिहासापासून माहिती आहे. पण ओम राऊत यांनी इतिहासाच्या पलीकडे जाऊन त्यांचं विजन मे बी त्यांचं असेल की ते म्हणतात की घोरपडे बंधूंनी ते चढवले. ते एका वाक्यात येऊन जातं, पण आपण किती कॅच करतो, आपण किती बघतो, आपण काय घेतो त्या फ्रेम मधून, आणि आपण किती सहजपणे बोलून जातो की हा सिनेमा वाईट होता, हा सिनेमा चांगला होता. प्रत्येक सिनेमाची फ्रेम आपल्याला काहीतरी सांगत असते. एका सेकंदाला किती फ्रेम पडतात हे आपल्याला माहिती नसतं. आपण सिनेमा बघतो, कमेंट करतो आणि वायफळ काहीतरी कमेंट करून मजाक उडून आपण निघून जात असतो. पण आपण खरंच तर सिनेमाच्या पलीकडे शोधण्याचा प्रयत्न करतो का? सिनेमा बघत असताना जे दाखवायचंय, जे दाखवलंय च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो का आपण? आणि हा प्रयत्न नेहमी व्हावा. आणि म्हणून मी कळकळीनं हे सांगतो की इथून पुढे सिनेमा छान बघा, प्रत्येक फ्रेम बघा, काय सांगायचंय ते बघा, च्या पलीकडे काय सांगायचंय ते बघा. आणि ह्यानंतर आता मी मुख्य विषयाकडे येतो. जरा लांबलं सगळं. आता मी मुख्य विषयाकडे येतो की सिनेमा बनवण्याचे तंत्र, सिनेमा बनवावा कसा. आता ह्यामध्ये एक मजेशीर गोष्ट आहे की जसंही सैराट, फॅन्ड्री रिलीज झाले तसं गल्ली बोळ्यातल्या लोकांना वाटायला लागले की बाबा की मी पण डिरेक्टर, मी पण ऍक्टर आणि मी पण फिल्म मेकर, मी पण सिनेमॅटोग्राफर, मी फलाना मी बिस्ताना, आणि घेतला कॅमेरा आणि केलं शूट. असा सिनेमा कधीच नसतो. सिनेमाची एक प्रोसेस असते. म्हणजे एक सिनेमा म्हणजे एका दिग्दर्शकाचं, एका लेखकाचं, त्याने लिहिलेल्या संहितेचं, त्या क्रूचं ते एक बाळ असतं. त्याची ती 9 महिन्याची प्रोसेस असते. म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं तर डिलिव्हरीची प्रोसेस जर घेतली तर त्या बाळाची प्रोसेस घेतली तर ती 9 महिन्याची प्रोसेस असते. ती मेहनत असते, तो प्रामाणिकपणा असतो, ते सगळ्या गोष्टी त्या फिल्म मेकिंगच्या मागे असतात. उचलला कॅमेरा आणि केला फिल्म असं कधीच होत नसतं.
मग सिनेमा बनवायला लागतं काय? पहिला मूळ मुद्दा मी मुद्दामून जाणीवपूर्वक खोडतो. नागराज मंजुळे सरांनी सुद्धा सिनेमा बनवताना तुम्हाला जरी वाटत असेल की असाच घेतला कॅमेरा आणि केला, तर ते मुळीच नाहीये. ज्यामागे त्यांचं आयुष्यपणाला लागलेलं आहे, आयुष्यभराचा अभ्यास आहे. तो अभ्यास तुम्ही कधी का नाही बघत किंवा तो अभ्यास तुम्ही कधी का नाही करत, हा माझा म्हणजे मूळ प्रश्न आहे. उचलला कॅमेरा आणि सिनेमा करायला घेतलं असं फिल्म मेकिंग मुळीच नसतं. मग सिनेमा करण्यासाठी लागतं काय? सिनेमा कोणी करायला पाहिजे? सिनेमा म्हणजे दिग्दर्शक कोण कोण असू शकतात, ते तो मुद्दा वेगळा आहे. टेक्निकल डिरेक्टर, रायटर डिरेक्टर, ऍक्टर डिरेक्टर, आपण त्याकडे नंतर वळूया. सगळ्यात मुळात आपण येऊया की एक दिग्दर्शकाने एक सिनेमा बनवायचा आहे. मग सिनेमा बनवायला लागतंय काय? सिनेमा बनवायला सगळ्यात पहिलं लागतं संहिता. मी पहिले मूळ मुद्दे क्लिअर करतो. संहिता लागते, मग त्याला कॅमेऱ्याचं नॉलेज लागतं, मग त्याला रंगांचं नॉलेज लागतं, त्याला प्रकाशाचं नॉलेज लागतं, त्याला म्युझिकचं नॉलेज लागतं, त्याला टेक्निकलमध्ये गेलं तर एडिटिंगचं नॉलेज लागतं, कॅमेऱ्याचे वेगवेगळे अँगल्स आहेत त्याचं नॉलेज लागतं, DI आहेत, भरपूर गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा मिळून एक सिनेमा बनत असतो. एक सिनेमा बनवायला कमीत कमी 15 डिपार्टमेंट वेगवेगळे काम करत असतात. त्या 15 डिपार्टमेंटचं तुम्हाला मुळात नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. बरं, मग दिग्दर्शक जन्मजात असतो की दिग्दर्शक शिकून घडवता येतो का? ह्या सगळ्या आपण गोष्टी बाजूला ठेवूया. त्याही आधी आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला. आता बघा ना, अगदी राज कपूर पासून ते आतापर्यंतच्या सिनेमामध्ये जर आपण बघितलं तर एक कंटेंट आजपर्यंत कॉमन आहे. प्रेम हा कंटेंट. एक नायक असतो, नायिका असते, खलनायक असतो, मग ते वाद होतो आणि मग त्यांचं शेवटी हॅपी एंडिंग होते. पण ह्या सगळ्या सिनेमा आजपर्यंतचा जर्नी बघितला तर प्रत्येकामध्ये म्हणजे प्रेम हा कंटेंट कॉमन आहे. पण तरीही एवढे सिनेमे सुपर डुपर हिट कसे झाले, एवढे सिनेमे चालले कसे, एवढे लोकांनी डोक्यावर उचलले कसे आजपर्यंत? तर ह्या प्रत्येकाच्या मागे लेखकाचा, दिग्दर्शकाचा, त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे, त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. आता उदाहरणादाखल द्यायचं म्हणजे बघा ना, आता तुझे मेरी कसम ह्या सिनेमाचं उदाहरण द्यायचं म्हणजे एका निखळ मैत्रीचं प्रेम, त्या निखळ मैत्रीतलं प्रेम हा कंटेंट आलाच, पण पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे की एका निखळ मैत्रीतलं प्रेम. शोलेचं उदाहरण घ्यायचं तर मित्रातल्या मैत्रीतलं प्रेम. चाहीपेक्षा पलीकडे जाऊन सांगायचं म्हणजे आशिकी 2चं जर आपण उदाहरण घेतलं तर कलाकारांमधलं प्रेम, एका कलेचं प्रेम. आणि चिनिकम हे सारखं उदाहरण घेतलं, मी मुद्दामून नवीन उदाहरण तुम्हाला याच्याकरता देतोय की म्हणजे जुने सिनेमे कदाचित तुम्ही बघितलेले नसतील किंवा वर्ल्ड फिल्म तुम्ही बघितलेले नसतील, म्हणून मी नवीन सिनेमे कमर्शियल जे मॅक्सिमम तुमच्या ऐकण्यात बघण्यात आहेत तशा सिनेमांचे मी उदाहरण देतोय. चिनिकममध्ये 2 विरुद्ध वयातलं प्रेम, अपोजिट अट्रॅक्ट ज्याला म्हणतो, म्हातारा आणि तरुण वयातली मुलगी ह्यांचं प्रेम. कंटेंट सेम आहे प्रेम, पण प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. आणि मग ते सिनेमे हिट झाले का? कारण त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन, मांडण्याचा दृष्टिकोन, दिग्दर्शकाचा दृष्टिकोन वेगळा होता आणि त्या पद्धतीने त्यांनी तुमच्या पुढे मांडलं आणि तुम्ही ते डोक्यावर उचललं. तर मला सांगायचं हे की संहिता निवडत असताना दृष्टिकोन म्हणजे कंटेंट तेच असलं तरी, विषय तोच असला तरी, च्या पलीकडे तुमचा दृष्टिकोन काय, च्या पलीकडे तुम्हाला सांगायचे काय, च्या पलीकडे लेखकाने काय सांगितलंय त्याच्या कादंबरीमध्ये, त्याच्या कथेमध्ये, तुम्हाला काय भावलंय, तुम्ही कसं वेगळेपणाने ते तुमच्या प्रेक्षकांपर्यंत तुम्हाला वाटतं की ते जायला पाहिजे, पोहोचवायला पाहिजे आणि ते तुम्ही खूप छान प्रकारे पोहोचवू शकता. ते वेगळंपण, तो वेगळा दृष्टिकोन तुम्हाला संहिता निवडताना म्हणजे प्रामुख्याने लक्षात घ्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संहिता निवडत असताना त्याचे प्रायोगिक मूल्य, त्याचे व्यावसायिक मूल्य काय आहेत. म्हणजे आजच्या काळात जर तुम्ही मुघल आझम आणलात, किंवा याचं छान उदाहरण द्यायचं म्हणजे मेरा नाम जोकर सारखा एवढा भव्य दिव्य सिनेमा, शोमॅन शो त्यांना जिथून नाव मिळालं की एवढा भव्य दिव्य असा सिनेमा, आणि तो त्या काळी फ्लॉप होता. पण आजच्या मुलांना, कुठल्याही मुलांना तुम्ही विचारा, मेरा नाम जोकर नाव काढा, काय सुपर सिनेमा आहे, काय मे बी ते असं असेल की ते कथानक आधी आलं. म्हणून तुम्हाला त्याचे व्यावसायिक, प्रायोगिक आणि व्यावसायिक दोन्ही मूल्य माहिती पाहिजे. आजच्या घडामोडीत लोकांची मानसिकता काय आहे ते तुम्हाला, त्याचा अभ्यास तुम्हाला असावा.
लोक म्हणजे आता उदाहरणच घ्यायचं म्हणजे करोनाच्या याच्यामध्ये लोक खूप त्रस्त आहेत, खूप डिप्रेस झालेले आहेत, स्वतःच्या दुःखाच्या फार जवळ गेलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जर एखादं पिळवटून काढणारं दुःख त्यांच्या पुढे मांडलं तर ते नाही बघणार. त्यांना हवंय काय? मग त्यांना हवंय लाईट वेट काहीतरी द्या, त्यांना फनी काहीतरी द्या, त्यांना छान असं काहीतरी द्या, त्यांना मोटिवेशनल काहीतरी द्या. मग ते डोक्यावर उचलून धरतील किंवा त्यांना सिनेमॅटिक किंवा फुल टू एंटरटेनमेंट असं काहीतरी द्या, जेणेकरून ते त्यांच्या डिप्रेशनपासून त्यांच्या दुःखापासून वेगळे होईल. आता मंडीचंच उदाहरण घेतलं तो सिनेमा बॉक्स ऑफिसवरती म्हणजे किती चालेल मला माहिती नाही कमर्शियली, जसा तानाजी चालला तेवढा बॉक्स ऑफिसवरती तो चालेल का, तेवढा तो कमवेल का हे मला माहिती नाही. पण मंडीचा आपापला एक प्रेक्षक वर्ग आहे आणि त्या प्रेक्षक वर्गाने मंडीला खूप डोक्यावरती चढून ठेवलेलं आहे किंवा डोक्यावरती उचलून धरलेलं आहे, तर हाताच्या फोडासारखं ते त्या सिनेमाकडे बघत असतात. आणि म्हणून संहिता निवडत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला बारकाईने त्या गोष्टींचा अभ्यास असायला हवा. मग संहिता निवडली, त्यानंतरचं काम काय येतं? त्यानंतरचं काम येतं की पटकथा लेखन, स्क्रीन प्ले रायटिंग ज्याला आपण म्हणतो, की जे तुम्ही एक मूळ कथा निवडली त्या कथेचं डिटेल रूपांतरण, त्या कथेचं त्या कथानकाचं विस्तारित रूप. मग त्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात, त्यामध्ये वेळ काळ येतो, त्यामध्ये ठिकाणं येतात, वेगवेगळी ठिकाणं येतात, त्यामध्ये त्यांचे कॉस्ट्युम्स येतात, त्यांचे संवाद येतात. ह्या सगळ्या गोष्टींचा खूप बारकाईने अभ्यास आहे. आता मी जास्त डिटेलमध्ये नाही बोलू शकत, मी वरून तुम्हाला त्या विषयाला स्पर्शून नेतो, जेणेकरून त्या गोष्टींचा तुम्ही खोलवरती अभ्यास करा. खूप सारी पुस्तकं त्यावरती अवेलेबल आहेत, खूप सारे गोष्टी त्या अवेलेबल आहेत, तुम्ही त्या मिळवा, त्या अभ्यास करा. मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी स्पर्शून येतो. मग स्क्रीन प्ले रायटिंग म्हणजे आहे त्या कथानकाचं तुमच्या दृष्टिकोनातून केलेलं विस्तारित रूप म्हणजे स्क्रीन प्ले रायटिंग. पेपर वर्क म्हणजे तुमचा फायनल जे जे चित्रित होणार आहे कॅमेऱ्यावरती, जे पडद्यावरती दिसणार आहे, त्याचं फायनल रूप म्हणजे तुमचं पेपर वर्कचं स्क्रीन प्ले, शॉर्ट डिव्हिजन, तुम्ही अँगल्स काय लावणार आहात, तुम्ही कशा वेने त्याला शूट करणार आहात. अँगल्सकडे आलोच तर पुढचा टेक्निकल मुद्द्यामध्ये मी घुसतो की मग तुम्हाला कॅमेराचं अँगल नुसतं उचलला कॅमेराने घेतलं आणि शूट केलं नाही. प्रत्येक फ्रेम, प्रत्येक लावलेला अँगल काहीतरी एखादी गोष्ट प्रेक्षकांपर्यंत तुम्हाला पोहोचवायची असते, ती रिव्हील करायची असते, ती सांगायची असते त्या विंडोमधून. साधं सोपं तुम्हाला सांगायचं म्हणजे एखाद्याला हॉरर दाखवायचं तर खालून लाईट मारलं, खालून अँगल लावला की त्याचं विस्कळीत रूप तुम्हाला दिसतं. हे झालं उचलला कॅमेरा केलं, पण चाही मागे त्याचं डिटेल काय येईल, मग मी त्याला कसं पॅन करू, मी त्याचा कसा क्लोज जाऊ, त्याचे मला कुठले एक्सप्रेशन टिपायचे, मग मी कसं त्याच्या जवळ जाऊ. ह्या सगळ्या गोष्टींचा जेवढे तुम्ही कॅमेरा अँगल्सचा अभ्यास कराल आणि ते कॅमेरा अँगल्समधून कुठल्या अँगलमधून तुम्हाला काय दाखवायचं हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी तुम्ही परफेक्ट सिनेमॅटोग्राफर किंवा दिग्दर्शनाच्या एका पुढच्या पावलावरती जाल असं मला वाटतं. तर आतापर्यंत आपण ज्या गोष्टी बघितल्या त्या सगळ्या इनडोअर गोष्टी होत्या, ज्याला आपण प्री प्रोडक्शन असं म्हणतो, ज्या घरामध्ये बसून पेपरवर्कवरती आपण त्या करत असतो. पण ह्याच्यानंतर येतं शूटिंग, बाहेर आउटडोर लोकेशन्सवरती जाणं, प्रॉपर लोकेशनवरती जाऊन शूट करणं, जे आउटडोर असेल तर तिकडे जाऊन शूट करणं. म्हणजे जे काही आपण शॉर्ट डिव्हिजन किंवा स्क्रीन प्लेमध्ये जे काही लिहिलेलं असतं आता ते खऱ्या अर्थाने छापायची ती वेळ आलेली असते. जे काही लिहिलेलं असतं ते आता प्रिंट करणं, छापल्या जाणं. आणि ही गोष्ट करत असताना भरपूर गोष्टींचं नॉलेज तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कॅमेरा अँगल्स तर मी बोललेलोच आहे, त्यामध्ये तुम्हाला अभिनयाचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्हाला अभिनय करून घेता आला पाहिजे, तुम्हाला जे पाहिजे ते इमोशन्स, एक्सप्रेशन्स तुम्हाला ते काढून घेता आले पाहिजे. तुम्हाला आर्ट डिरेक्शनचं नॉलेज पाहिजे, तुमच्या एका फ्रेममध्ये काय काय गोष्टी दिसणार आहेत त्या गोष्टींचं नॉलेज असलं पाहिजे. एका फ्रेममधून तुम्हाला किती काय सांगायचं आहे, सिम्बॉलिझम असतं, सिम्बॉलिक आपण सांगू शकतो, बोलून आपण सांगू शकतो, बॉडी लँग्वेजमधून सांगू शकतो, मोमेंटमधून सांगू शकतो. एका फ्रेममध्ये तुम्हाला काय काय गोष्टी सांगायच्यात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आता जे काही माझ्या मागे बॅकग्राऊंड दिसायले, आता मी तिथल्या बॅकग्राऊंडला मी जर का इकडनं केशरी रंग टाकला, इकडनं हिरवा रंग टाकला तर तिरंगा होऊन जाईल, पॅट्रिओटिझम होऊन जाईल.
किंवा मी इथे एखादी तोफ ठेवली किंवा इथे मी एखाद्या बॉम्ब ठेवला तर मी टेररिझमकडे जाईल, सिम्बॉलिझम ज्याला आपण म्हणतो. तर एका फ्रेममध्ये तुम्हाला काय काय मांडायचे, काय काय दाखवायचे, त्या सगळ्या गोष्टींचा जो काही तुम्ही प्री प्रोडक्शनमध्ये अभ्यास केला त्याचं ॲक्च्युअल काम करण्याची ती वेळ तुम्हाला लोकेशनवरती आउटडोअरला येते. आणि चाहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अर्थशास्त्राचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला इकॉनॉमिक्स माहिती असणं गरजेचं आहे. कारण एखादा व्यक्ती तुमच्यावरती, प्रोड्युसर नावाचा, निर्देशक नावाचा व्यक्ती तुमच्यावरती पैसा लावत असतो. त्या पैशाची योग्य विल्हेवाट करणं, त्या पैशाचं योग्य व्हॅल्युएशन करणं आणि त्याचं योग्य युटिलाइज करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. तर तुमचं सगळं गणित व्यवस्थितपणे पुढं चालतं, सुरळीत चालतं. नाही तर होतं काय, बऱ्याचदा तुम्हाला प्रॉपर नॉलेज नसलं तुमचं मग शूट वाढतं, तुम्हाला प्रॉपर नॉलेज नसलं तुमचे रिटेक्स वाढतात, तुम्हाला प्रॉपर नॉलेज नसलं तुमचं रेंगाळत जातं, मग प्रोड्युसर दिवस वाढत जातात, मग प्रोड्युसरचा पैसा वाढत जातो आणि तुमचं बजेट, सपोज तुमचं बजेट 1 करोड असेल तर तुमचं बजेट 1.5-2 करोडपर्यंत कसं गेलं तुम्हालाही कळत नाही. त्याचं फक्त एक कारण असतं की तुमचं पेपरवर्क परफेक्ट नसणं किंवा त्या बाबतीतलं तुमचं असलेलं अज्ञान असणं. या सगळ्या गोष्टींमुळं कसं तुम्ही बोजाखाली, इकॉनॉमिक्स म्हणजे पैशाच्या बोजाखाली दबत जातं, तुमचं पैसा कसा वाढत जातो तुम्हाला कळत सुद्धा नाही. आणि मग कालांतराने तो सिनेमा डब्यात जातो, कालांतराने प्रोड्युसर तुम्हाला पैसे देणं बंद करतो, मग तो चांगला सिनेमा असला तरी बंद पडतो. ह्या सगळ्या गोष्टी घडतात त्या गोष्टीच्या अज्ञानामुळं. हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही सिनेमा शूट करता. सिनेमा शूट करत असताना तुम्हाला मग लाईट्स, रंगसंगती, मेकअप, रंगभूषा, वेशभूषा ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. त्यासोबतच तुम्हाला शूट करताना एडिटिंगचं नॉलेज असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कुठला कट तुम्ही कसा लावणार आहे, त्यानंतर कुठला डिझॉल्व तुमचा कसा येणार आहे. टेक्निकल संकलन, एडिटिंगचे 2 प्रकार आहेत. आता मी पुढे येतो एडिटिंगकडे. तुम्हाला थोडक्यात एडिटिंगबद्दल सांगतो की 2 प्रकार म्हणजे कसे, एडिट सांगायचं म्हणजे उदाहरणार्थ घ्या की तुम्ही एक शोले सिनेमा बघितला, शोले नावाचा सिनेमा बघितला. किती तासाचा आहे, उदाहरणार्थ 2.5 तासाचा तुम्ही सिनेमा बघितला. सिनेमा बघून तुम्ही घरी आलात, मित्रांना भेटलात, मित्रांना सांगितलं की मी शोले नावाचा सिनेमा बघितला. मग तो मित्र विचारतो, अरे काय, कसं काय, सिनेमा असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे. तुम्ही त्याला 2.5 तास नरेट नाही करत. तुम्ही त्याला सांगता की अरे यार, एक प्रामाणिक इन्स्पेक्टर असतो आणि त्या गावात मग एक गुंड येतो, त्याचं खूप टेरर असतं आणि मग तो इन्स्पेक्टर त्याला विरोध करतो. मग तो गुंडाचं एवढं टेरर असतं की त्या इन्स्पेक्टरचे हात कापतो आणि त्याचं सगळं खानदान उद्ध्वस्त करतो. मग बदला घेण्यासाठी तो इन्स्पेक्टर 2 चोरांना काट्याने काटा काढावं म्हणून चोरांनाच बोलवतो आणि मग त्यांच्याकडून त्यांचा बदला घेतो. असं तुम्ही जे काही 5 मिनिटात 10 मिनिटात स्टोरी सांगता, हे झालं पूर्ण 2.5 तासाच्या शोलीचं एडिट. मग दुसरं एडिट काय, दुसरं एडिट हे प्रॉपर एडिट, हे बोलण्यातलं एडिट झालं, हे 1 लाईन झाली. प्रॉपर एडिट काय आहे की तुम्ही जे काही शूट्स केले, जे काही शूट केलं त्याचे प्रॉपर जे काही टेक आहेत, जे काही ओरिजिनल टेक आहेत, फायनल टेक आहेत, चुकीचे टेक वगळता ते सगळे घेऊन त्याला योग्य पद्धतीने मांडून तुमच्या फिल्मचा फ्लो ठरवणं, तुमच्या फिल्मचा टेम्पो ठरवणं, तुमचं फिल्म व्यवस्थित गतीने चाललाय का, तुमचं फिल्म अपील होतोय का, इकडचा सीन उचलून तिकडे लावल्यावरती काय फरक पडतो, तिकडचा सीन उचलून इकडे लावले, क्लायमॅक्स सुरुवातीला आल्यावर काय होईल. बरेच सिनेमा असे आहेत क्लायमॅक्सपासून सुरू झाले, बरेच सिनेमे असे आहेत की शेवटी सुरू होऊन सुरुवातीवरती येतात, बरेच सिनेमे असे आहेत म्हणजे त्यांच्या त्या एडिटिंगचे ट्रीटमेंट आहेत. त्यामुळे तुम्हाला एडिटिंगचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. एडिटिंग संपलं त्याच्यानंतर येतं बॅकग्राऊंड म्युझिक. तुम्हाला संगीताचं नॉलेज असणं गरजेचं आहे. नॉलेज मी जे म्हणतोय की माझं असं म्हणणं नाही की तुम्हाला वरवर माहिती असावं. तुम्हाला आता संगीताचं काम कसं असतं की एखादा सीन तुम्ही घेताय त्या इमोशनचा सूर तुम्हाला माहिती असला पाहिजे, त्या ॲग्रेशनचा सूर तुम्हाला माहिती असला पाहिजे. आपण वावरत असताना जे काही 7 सूर दिलेले आहेत किंवा इमोशन्सचे जे काही 9 रस दिलेले आहेत त्यांचे एक वेगवेगळे सूर आहेत. ते सूर तुम्हाला पकडता आले तर प्रॉपर त्या एक्सप्रेशनपर्यंत तुम्हाला जाता येतं. आणि मग जो काही तो बनतो त्याला जे काही तुम्ही बॅकग्राऊंड त्या सुराला डॉमिनेटिंग त्या सुरामध्ये मिसळता आणि मग अजून बॅकग्राऊंडमुळे जे अंगावरती येतं ते आणण्यासाठी तुम्हाला संगीताचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे.
संगीत झाल्याच्या नंतर पुढे आपण जर गेलो तर मग स्टॉक फॉली ज्याला म्हणतात, जे आर्टिफिशियल साऊंड असतात, जे हेलिकॉप्टरचा साऊंड असेल, सायरनचा साऊंड असेल, ज्याला आपण स्टॉक साऊंड म्हणतो, ते साऊंड कसे वापरायचे, काय वापरायचे. फॉली आर्टिस्ट असतात. फॉली आता म्हणजे एखादा हाताचा आवाज आहे तो आवाज क्रिएट करणं, पायांच्या चालण्याचा आवाज आहे तो आवाज क्रिएट करणं, ह्या सगळ्या गोष्टी क्रिएट कराव्या, हे साऊंड सगळे क्रिएट करावे लागतात. त्यानंतर येतं DI, तुमच्या फ्रेम कशा सुंदर कराव्या, कलर करेक्शन्सच्या गोष्टी येतात. हे सगळं मिळून तुमचा सिनेमा बनत असतो. मी आधी म्हटल्यासारखं उचलला कॅमेरा, घेतला आणि केलं शूट आणि झाला माझा सिनेमा, असं होत नसतं. सिनेमा करण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं पूर्णपणे प्रामाणिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही पहिल्या पायरीला येता सिनेमा बनवण्याच्या, आणि मग तिथून तुमचा प्रवास सुरू होतो सिनेमा बनवण्याचा, आणि मग तुम्ही सिनेमा बनवायच्या लायक होता. आणि मग तुम्ही शिकायला लागतं की सिनेमा बनवला कसं जातं. मग सिनेमाचे प्रकार आले, त्यामध्ये आर्टिस्टिक सिनेमा आहे, फेस्टिवल सिनेमा आहे, कमर्शियल सिनेमा आहे, कॉमिक सिनेमा आहे, ॲक्शन सिनेमा आहे, हॉरर सिनेमा आहे. भरपूर प्रकारे तुम्ही सिनेमे पाहिजे त्या जॉनरमध्ये तुम्ही सिनेमे बनवू शकता. तर मित्रांनो, ही होती एक छोटीशी जर्नी फिल्म मेकिंगची, सिनेमा बनवण्याची. ह्यासोबतच आपण बऱ्याच गोष्टींना स्पर्शून गेलो. विद्यार्थी कसा असावा, सिनेमा कसा बघावा, दिग्दर्शकाला लागणाऱ्या गोष्टी, सिनेमाला लागणाऱ्या गोष्टी, दिग्दर्शकाला सिनेमासाठी लागणारं तंत्र, त्यात असणाऱ्या मूळ गोष्टी, ह्या मी वरून स्पर्शून गेलो. आशा करतो की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आत्मसात केल्या असतील आणि त्या स्वीकारल्या असतील, आणि त्याचा तुम्ही खूप खोलवर अभ्यास कराल, आणि मग तुम्ही सिनेमा बनवायला घ्याल. की उचलला कॅमेरा आणि गेलो आपण आणि केला सिनेमा, असं होणार नाही ही अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो. मी आयोजकांचे विशेष आभार मानतो की त्यांनी मला तुमच्यासोबत एकरूप होण्याचा, समरूप होण्याचा, हितगुज करण्याची जी काही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकाचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.